खरं तर या जिल्हा परिषद मतदारसंघाचे खूप प्रश्न प्रलंबित आहे, ते अजून मार्गीच लागले नाहीत। गेली सातत्यानं 10-15 वर्ष एकाच पक्षाच्या उमेदवाराला त्याच्या पाठी जनता खंबीरपणे उभी राहून त्यांना याच्या अगोदर संधी दिली आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाचे प्रश्न किती सुटले याचा विचार जनतेने करायला हवा। आम्ही जेव्हा आता जनतेत फिरतोय, लोकांच्या दारोदारी फिरतोय, तेव्हा चांगला लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय। लोकांना बदल हवा हे 100% खरं आहे। ज्यांना संधी दिली त्यांनी इकडच्या रोजगाराचा प्रश्न असेल, मच्छीमारांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत त्या मतदारसंघाचे। त्या प्रश्नांना कधीच वाचा फोडली नाही। फक्त 5 वर्ष निवडणुकीला मतदान मागण्यापुरती त्यांनी चेहरे दाखवले। आम्ही मतदारांना प्रश्न विचारला आत्ता निवडणुकीला प्रचाराला फिरत असताना, तेव्हा तुमचा पंचायत समितीचा सदस्य कोण होता, तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्य कोण होता, लोकांना त्यांची नावं माहिती नाहीत। इतकी वाईट अवस्था या मतदारसंघातल्या जनतेची या नेत्यांनी केलेली आहे। त्याच्यामुळे लोकांना 100% काम करणारी माणसं पाहिजेत। दीपक कदमांनी त्यांची अभ्यासू वृत्ती तुम्हाला तुमच्या माध्यमातून लोकांना समजेलच। दीपक कदम खुडीचे सरपंच आहेत, लोकनियुक्त सरपंच आहेत, लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे खुडीतल्या। आता ह्या उरलेल्या ज्या पंचायत समितीतल्या 5 गावातल्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी, पंचायत समितीत आपले विषय मांडण्यासाठी, आपले प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी त्यांना पंचायत समितीत पाठवायचं आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना आहेत ज्या लोकांपर्यंत कधी पोचल्याच नाहीत। कदाचित मला असं वाटतं की या अगोदरच्या लोकप्रतिनिधींना या मतदारसंघाचा विकास करायचाच नसेल। कुठेतरी पैशाचा आमिष दाखवून मतदारांना भुलवणे आणि त्यांची मतं मिळवणे हा एक कलमी कार्यक्रम या विरोधकांनी राबवला आहे। आणि आता लोक सुज्ञ झाले आहेत। 500 रुपयाला, 1000 रुपयाला लोक विकली जाणार नाहीत। चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे जनता उभी राहणार आहे आणि येत्या 9 तारखेला तुम्हाला रिझल्टच्या माध्यमातून कळेल। गणेश जगदीश गावकर, कुणकेश्वर जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतोय। क्रमांक 1चं बटन दाबून येत्या 7 तारखेला मशाल निशाणी समोरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा असं आपल्याला आव्हान करतो। या मतदारसंघात जो भकास झालेला आहे मतदारसंघाचा, त्याचा विकास करण्याचं ध्येय घेऊन या निवडणुकीला सामोरं जातोय। त्याच्यामुळे सर्व मतदारांना मी कळकळीची विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या 7 तारखेला माझ्याबरोबर पंचायत समितीचे दोन्ही पंचायत समिती गणातले उमेदवार गणेश वाळके आणि दीपक कदम यांना देखील प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या मतदारसंघावर भगवा फडकवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।